विधानसभेत रमी खेळण्याच्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान आमदार रोहित पवारांसह अनुपस्थित. पुढील सुनावणी 30 डिसेंबरला. माननीय न्यायमूर्ती रजेवर असल्या कारणानं आज सुनावणी होऊ शकली नाहीये. पुढील सुनावणी 30 डिसेंबरला होईल. जे प्रतिवादक आहेत त्यांनी किंवा त्यांच्या वकिलांनी हजर राहणं गरजेचं आहे. या संदर्भात कोर्टामध्ये नोटीस सुद्धा पाठवली आहे. रोहित पवार किंवा त्यांच्या वकिलानं पुढच्या तारखेला हजर राहणं अपेक्षित आहे. प्रकरणाची सुनावणी होती, काय नेमकं झाली? आज सुनावणी काही होऊ शकली नाही. आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, तर त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते किंवा ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे. या संदर्भात काही कोर्टाकडे नोटीस वगैरे जाणार आहे समोर त्यांना? नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत. रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही. आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल. कोर्टाने जर समन्स इश्यू केला, इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल. लोकनायक न्यूज